नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जातं। मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी। मार्च महिन्यामध्ये होळी आहे। संपूर्ण भारतामध्ये हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो। होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुलिवंदनाचा। होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 4 दिवसांना धुळवडीचे दिवस म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसांना रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं। यंदा 13 मार्चला होळी आहे, म्हणजेच होलिका दहन, पूजन, दहन। त्यानंतर 14 मार्चला धुलिवंदन आहे। होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सन 2025 रोजी होळीला चंद्रग्रहण लागणार आहे। मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेदादी नियम पाळू नयेत असं सांगितलं जातं। काही मान्यतांनुसार होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग 100 वर्षांनी जुळून येत असल्याचं म्हटलं जातंय। रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवरती विजयाचा सण असतो। होलिका दहन केल्यानं आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होतो। जीवनामध्ये सकारात्मकता आणि सुख समृद्धी येण्याच्या दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे। ही सकारात्मकता आयुष्यामध्ये उतरावी म्हणून होळीची रक्षा म्हणजेच राख आपण श्रद्धेनं कपाळाला लावतो। ही राख लावण्याचे काही उपाय देखील असतात जे अत्यंत प्रभावी असतात। तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिला फायदा होतो ते म्हणजे आर्थिक संकट दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचा भस्म लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीत ठेवा। तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवून आणि ती आपल्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता। त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही चांगली होऊ लागेल। त्यानंतर कोणतंही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेला भस्म करा। असं केल्यानं तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। होलिकेचा भस्म एका डबीमध्ये ठेवा आणि शुभ मुहूर्तावरती घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये चिमूटभर टाका। यामुळे घरातील भांडणं संपतील आणि सुख शांती नांदेल। त्यानंतर घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादं लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यामध्ये बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवा किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावा। लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं होलिका दहनानंतर तुम्ही ती राख घरी आणा आणि तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, रोगराई याला कायमचा रामराम म्हणा। अशा पद्धतीनं होलिका दहनाची राख आणि त्याचे फायदे हे अत्यंत प्रभावी आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।